नमस्कार, आपले सगळ्यांचे पुन्हा स्वागत. कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. 20 महिन्यांची थकबाकी मिळून मोठी रक्कम मिळेल. पहा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनल आपण सबस्क्राईब करा नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. लाखो कर्मचारी निवृत्ती वेतनधारक त्यांच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू झाला. निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सध्या सूचना घेत आहे. यावर 2026 किंवा 2027 च्या अखेरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. तेव्हाच पगार किंवा निवृत्ती वेतनात किती वाढ होईल हे ठरवले जाईल. असे मानले जात आहे की जर 8वा वेतन आयोग 1 जानेवारी पासून लागू होणार असेल, परंतु त्यांच्या अंमलबजावणीला 20 महिन्याचा विलंब झाला तर सरकार संपूर्ण 20 महिन्याची थकबाकी जोडून ही रक्कम देईल. इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची 20 महिन्यांची थकबाकी त्यांच्या मूळ वेतनानुसार 3.6 लाख ते 15 लाख रुपयापर्यंत असेल. फिटमॅन फॅक्टर गोष्टी ठरवेल. मित्रांनो, फिटमॅन फॅक्टर हा वेतन आयोगातील मूळ वेतनात वाढ करण्यासाठी वापरला जाणारा आकडा आहे. 7व्या वेतन आयोगात जो 2.57 निश्चित करण्यात आला होता, ज्यामुळे वेतनात लक्षणीय वाढ झाली होती. कर्मचारी संघटना आगामी 8व्या वेतन आयोगाची 3 ते 3.5 पेक्षा जास्त फिटमॅन फॅक्टरची मागणी करत आहेत. त्यांच्या मते हे आवश्यक आहे, कारण गेल्या 10 वर्षात महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षणीयरित्या वाढलेला आहे. उच्च फिटमॅन फॅक्टर म्हणजे मूळ वेतन, निवृत्ती वेतन आणि एकूण उत्पन्नात मोठी वाढ. कोणाला फायदा होईल? मित्रांनो, कमी आणि मध्यम पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर ए लेवल 1 कर्मचाऱ्यांचे मूळ पगार 18,000 रुपये असेल तर गुणकानुसार तो अंदाजे 36 ते 46,260 पर्यंत वाढू शकतो. त्याचप्रमाणे जर लेवल 6 कर्मचाऱ्यांचा पगार सध्या 35,400 असेल तर तो 70,800 ते 90,978 पर्यंत वाढू शकतो. जर लेवल 8 कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 46,600 असेल तर 2.57 चा गुणांक तो 1.2 लाखापेक्षा जास्त वाढवू शकतो. आणि जर 3+ चा गुणांक मंजूर झाला तर तो आणखी वाढू शकतो. एकूण मासिक पगार 18 ते 74,000 पेक्षा जास्त होऊ शकतो. किती महिन्यांची थकबाकी मिळेल? तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या सर्वात मोठ्या आर्थिक लाभापैकी एक थकबाकी असण्याची अपेक्षा आहे. नवीन वेतन संरचना 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्याची थकबाकी मिळू शकते. ही अंदाजित थकबाकी कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 3.6 लाख ते उच्च स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी 14 ते 15 लाख इतकी असू शकते. त्यामुळे एक महत्वपूर्ण वेळेचा लाभ मिळू शकतो. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.